भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणे हे भाजपच्या आमदाराला चांगलंच भोवलेलं आहे। पुण्यामधल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। काल हा सगळा प्रकार घडलेला होता आणि या कर्मचाऱ्यावरती पोलीस कर्मचाऱ्यावर त्यांनी हात उगारलेला होता। ही दृश्य सुद्धा कॅमेरामध्ये कैद झालेली होती। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अखेर सुनील कांबळेंवरती गुन्हा दाखल झालाय। भाजप आमदार सुनील कांबळेंनी काल ससूनच्या एका कार्यक्रमादरम्यान पोलीस शिपायावर हात उगारल्याचं आपण बघितलं आणि याच सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सातत्यानं सुनील कांबळे जे सांगत होते की मी अशा पद्धतीची कुठलीही मारहाण केली नाही, हात उचलला नाही। त्यानंतर हे आश्चर्य व्यक्त होतं की बंड गार्डन पोलीस ठाण्यात सुनील कांबळे जे सातत्यानं सांगत होते, पोलिसांना सांगत होते, माध्यमांना सांगत होते मी मारलं नाही, पण जेव्हा व्हिडिओ समोर आला, या व्हिडिओच्या आधारे बंड गार्डन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। जेव्हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, एक दबाव निर्माण झाला। या सगळ्या संबंधित वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अजित पवार गट असेल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर ही सगळी कारवाई पूर्ण झाली आहे। काल मध्यरात्री या मारहाण प्रकरणात कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी।